नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गुटखा तस्करांवर कारवाई करा, किरकोळ व्यावसायिकांना वेठीस धरू नका. सांगलीत पानपट्टी धारकांचा मोर्चा. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरातील पानपट्टी धारकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा पान असोसिएशन तर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सांगली जिल्ह्यातील सुमारे 6,000 पानटपरी चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. मोर्चानंतर झालेल्या सभेत महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी पानपट्टी चालकांना वेठीस धरणे थांबवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सांगली जिल्ह्यातील सुमारे 6,000 पानपट्टी चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. मोर्चानंतर झालेल्या सभेत महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी पानपट्टी चालकांना वेठीस धरणे थांबवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने सन 2012 मध्ये गुटखाबंदी लागू केल्यानंतर पानपट्टी धारकांनी या निर्णयाचे स्वागत करून पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर पानपट्टी धारकांना विश्वासात न घेता विविध निर्बंध लादण्यात आले. परिणामी हजारो छोट्या व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. मागील 15 दिवसापासून सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा आणि कासेगाव परिसरातील पानपट्टी धारकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असताना तस्करांवर कठोर कारवाई करण्याऐवजी किरकोळ पानपट्टी धारकांना लक्ष केलं जात असल्याची तीव्र नाराजी संघटनेनं व्यक्त केली. जिल्ह्यातील सुमारे 6,000 पानपट्टी धारक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पानपट्टी धारकांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्याऐवजी गुटखा तस्करांवर आणि अवैध साठे बाजारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.